विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय तुमचा अभ्यास? नक्कीच छान चालला असणार आहे. नक्कीच म्हणूया आपण. सगळेजण आपण मिळून छान अभ्यास करतोय. पण इथं ना, या मुद्द्यावर मला बोलायचं आहे. कुठला मुद्दा आहे? स्टडी लीव्ह. आमच्या वेळेस ना, इंजिनिअरिंगला ना, एक्झामच्या अगोदर पी-एल नावाचा प्रकार असायचा. पी-एल. आता हे पी-एल म्हणजे मला काय माहीत नव्हतं. मी विचारलं मित्राला, तो म्हणला, "अरे, प्रिपरेशन लीव्ह. सगळं झालं ना, आता आपण स्वतः अभ्यास करायचा असतो. प्रिपरेशन लीव्ह." ओके. 12th मध्ये सुद्धा बरीचशी मुलं स्टडी लीव्ह घेतातच. इव्हन हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझ्या क्लासमधली एक स्टुडंट आली होती माझ्याकडं, पालकांना घेऊन आणि तिचं म्हणणं होतं, "सर मी आता घरी छान अभ्यास करते. ओके. मला स्टडी लीव्हची गरज आहे. मी काय क्लासला येणार नाही." मी तिला सांगितलं, की हे डिसिजन योग्य आहे कुणासाठी? जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहेत, ज्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे. प्रत्येक टेस्टमध्ये ऑलमोस्ट टॉप 3 मध्ये ते येतायत. पैकीच्या पैकी मार्क मिळवतायत. बोर्डच्या तयारीचं काही त्यांना टेन्शन नाहीये. ओके, त्यांनी घरी करू दे अभ्यास. पण जर तुमचा टेस्टमध्ये चांगला परफॉर्मन्स होत नाहीये, स्कोर व्यवस्थित येत नाहीये, बोर्डची तयारी अजून परफेक्ट नसेल, तर स्टडी लीव्ह घेऊन होणार नाही. आता माझ्या स्टुडिओमध्ये बसलेले काही मुलं आहेत. ओके, रिपीट करणारी मुलं आहेत. त्यांच्याशी माझं डिस्कशन झालं. तो म्हणला मुलगा मला, "सर या विषयावर बोलाच." त्यानं सुद्धा गेल्या वर्षी 3 ते 4 महिन्याची स्टडी लीव्ह घेतली होती. दिवाळीनंतर क्लासला गेलाच नाही. का? घरी अभ्यास करायचा आहे आणि ते डिसिजन चुकीचं होतं. बरं. आता मी तुम्हाला सांगतो, चला नाही सर आम्ही घेणार आहे स्टडी लीव्ह. मी काही क्लासला जाणार नाहीये. पण तुम्हाला क्लासच्या टेस्ट या द्याव्या लागतील. मुलं काय करतायत माहिती का? की घरातलं एकदा ना म्हणतोय आपण, "पप्पा जॉब किंवा सर्व्हिससाठी बाहेर असतील म्हणूया आपण किंवा बिझनेससाठी म्हणायचं मला. आई पण जर सर्व्हिस करत असली तर घरी कोण नसतंच मुलांच्यावर लक्ष ठेवायला आणि तुमचा फेव्हरेट काय मग? आहेच की मोबाईल घेऊन नको ते उद्योग करत बसतायत मुलं. हो, मग आपल्यावर कंट्रोलच राहत नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, घरच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. ठीक आहे, क्लासमधले तुम्हाला लेक्चर्स कुठले अटेंड करायचे नसतील, तर क्लासमध्ये स्टडी हॉलमध्ये बसून अभ्यास करा. तशी परमिशन घ्या सरांची. बरं ठीक आहे. जर स्टुडंट माझ्याकडे आला होता, तो काय ऐकायला तयारच नाही. मग मी एक कंडिशन काय टाकली, ठीक आहे, घरी अभ्यास करणार आहे ना, मग मी सांगेल ते करायचं. ओके आणि संध्याकाळी टेस्ट द्यायला यायचं इथं क्लासमध्ये. टेस्ट या दिल्याच पाहिजेत. बरं प्रिपरेशन लीव्ह आता इंजिनिअरिंगला मिळत नाही बरं का बाळांनो. मला अजून आठवतंय, की फर्स्ट सेमेस्टरला आम्हाला ना 45 दिवसाची स्टडी लीव्ह मिळाली होती प्रिपरेशन लीव्ह. 45 डेज. फार वेगळा प्रकार होता. एक्झाम लेट झाली होती खूप बरं का आमची त्यावेळेस म्हणूया आपण. इंजिनिअरिंगचं सांगतोय बरं का मी तुम्हाला. पण आत्ता बरं का बाळांनो, तुम्ही जर सी सारख्या टॉप कॉलेजमध्ये असाल, व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी आता पी-आय-सी-टीची वेगळी गोष्ट आहे बरं का. तिथली शिस्तच वेगळी आहे म्हणूया आपण. पण सी फार वेगळा प्रकार असतो बरं का. ते शिक्षक डिक्लेअर करतात, की आज ओरल घ्यायची का नाहीये, उद्या पेपर घ्यायचा का नाहीये, कुठला पेपर किंवा सब्जेक्ट सुद्धा मुलांच्या मार्कानुसार निवडायचे असतात बरं का. म्हणजे जेवढं टॉपचं कॉलेज तेवढं एक्झाम पॅटर्न हा वेगळा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला सुट्टी मिळेल असं नाही, की असं डिक्लेअर होईल, की 2 दिवसांनी पेपर आहे. ओके, असंही होऊ शकतंय. म्हणजे आपल्याला कायम अलर्ट राहावं लागेल. जर आपल्याला टॉपच्या कॉलेजमध्ये गेलो तर म्हणजे काय जायचंच आहे. बरं, मग आता हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. तुम्ही स्टडी लीव्ह जर घेत असाल आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, छान आहे. पण तुमचा अभ्यास ऑलरेडी होत नसेल, तुमचे भरमसाठ डाउट असतील, तर घरी अभ्यास होणार नाही. बरं, मी एक गोष्ट डिक्लेअर करतो रे. कोणती गोष्ट डिक्लेअर करतोय? की मी तुम्हाला सांगतो. मी इथं नावं लिहितोय पहिल्यांदाच बरं का, की बघा मी पहिल्यांदा काय लिहिलंय इथं वाचा, वाय-सी. ओके. हे आमच्या साताऱ्यातलं कॉलेज आहे. दी बेस्ट कॉलेज आहे. त्याच्यानंतर मी लिहितोय सयाजीराव कॉलेज आहे आमच्या इथं. महाराजा सयाजीराव हायस्कूल आहे, पण तिथं ज्युनियर कॉलेज पण आहे. त्याच्यानंतर एल-बी-एस लाल बहादूर शास्त्री कॉलेज हे साताऱ्यातले कॉलेजेस आहेत बरं का. ह्यांचे प्रिलिमचे पेपर आपल्याला मिळतील बरं का. एक्स्ट्राऑर्डिनरी 100% बोर्ड पॅटर्न असतो. 100% ह्यांचे वाय-सीचा एक पेपर, सयाजीरावचा एक पेपर, एल-बी-एसचा एक पेपर. ओके आणि अजून एक सांगतो. कोल्हापूरमध्ये ना ॲक्चुअली तिथं विवेकानंद नावाचं एक कॉलेज आहे बरं का. तिथले पण पेपर छान असतात बरं का. 4 कॉलेज आणि अजून मला माहिती आहे पुण्यात अजून भरमसाठ कॉलेजेस, दी बेस्ट कॉलेजेस आहेत लक्षात घ्या. तर या 4 कॉलेजचे तुम्हाला प्रिलिमचे पेपर आम्ही आपल्या त्या WhatsApp ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाईड करू. जसे होतील तसे. द्यायचेच पेपर. पेपर द्यायचाच न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए 18 पैकी 18 मार्क पाहिजेत मला. न्यूमेरिकल त्यात 35 पैकी 35 मार्क पाहिजेतच. फिजिक्सचं बोलतोय बरं का मी. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक पैकीच्या पैकी पाहिजे. म्हणजे हे पुढचा 30-35 दिवस आपल्याला बोर्डकडे जास्त लक्ष द्यायचंय आणि बोर्डचा अभ्यास करत असतानाच सी होतोय हे लक्षात ठेवायचं. अरे पण होतोय कसं होतोय? मी तुम्हाला सांगतो की
मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का. आता थोडंसं ना काय होतंय मग चालू लेक्चरमध्ये की नाही मग मला ना थोडंसं हुडकायला वेळ लागतो. मी तुम्हाला सांगू का? एक काम करताय का रे? तुम्ही ना मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आहे ना तो टॉपिक काढा. त्याच्या एम-सी-क्यूज बघा तुम्हाला असं दिसेल बरं का. असा कर्व्ह दिसेल, असा कर्व्ह दिसेल, असा. मग या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढा किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया चुकून बोललो बरं का मी मॅग्नेटिक फील्ड हां. हे असं आणि असं देतील या ठिकाणी काढा असं म्हणतील. सीईटीत 100% सेम क्वेशन आहेत. मग जेव्हा तुम्ही आपल्या बोर्डची तयारी करताना धड्याखालचे एम-सी-क्यू सॉल्व्ह कराल, ओके. एक्सरसाइजमधले न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल, तर सीईटीची तयारी होतेच ना. मी बोर्ड प्लस सीईटी कसं मॅनेज करू, असा तणाव घेऊ नका लक्षात घ्या. ओके. म्हणजे आपल्या थंबनेलमध्ये मी अगोदर लिहायला पाहिजे होतं लक्षात घ्या. काय सांगा बोर्ड व्हर्सेस सीईटी, बोर्ड करू की सीईटी? आणि त्यासाठी स्टडी लीव्ह घेणं गरजेचं आहे का? तर स्टडी लीव्ह बिलकुल नकोय मला. मला स्टडी हॉलमध्ये तुम्ही पाहिजे लक्षात घ्या. इतरांबरोबर अभ्यास करायची सवय ठेवा. मला नाही आणि काय असतं माहितीये का? नाही सर मला एकदम असं म्हणूया आपण ना, एका बेंचवर 3-4 मुलं बसून अभ्यास करतात ना क्लासमध्ये. नाही मला तसं नाही चालत. मला एकट्याने अभ्यास करायला लागतो किंवा काही मुलं काय म्हणतात माहितीये का? मला पाठ करायचा असतो. मला मोठ्या आवाजात केल्याशिवाय होत नाही. बदला ते पुन्हा इंजिनिअरिंगला हॉस्टेलला कोण तुम्हाला मोठ्याने म्हणून देणार आहे? माझी अवस्था तशी झाली होती. मी सांगतो मी 10th पर्यंत पाठांतर केलं होतं. 11th-12th मध्ये पण तेच केलं होतं. इंजिनिअरिंगला जेव्हा क्लास म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली मी प्रिपरेशन लीव्हमध्ये. तेव्हा 2 मिनिटात रूम पार्टनर म्हणले, "बाहेर जायचं, आम्हाला पण अभ्यास करायचे." म्हणजे कळालं का? ते आपलं घर नसतं. तिथं आपल्याला सगळ्यांशी सांभाळून घ्यावं लागतं. म्हणजे मी माझा अनुभव सांगतोय. पण माझ्यासाठी ते अतिशय फायदेशीर ठरलं. जेव्हा मी कॉलेजच्या स्टडी हॉलमध्ये गेलो, बुदगावला पी-व्ही-पी-आय-टीमध्ये होतो. मी तुम्हाला सांगतो एकाच वेळेस शेकडो मुलं बसलेले असतात आणि जर्रा सुद्धा आवाज नसतो. सगळे छान अभ्यास करत असतात. काही जण एकमेकांचे डाउट सुद्धा क्लिअर करत असतात. तेव्हा मला कळालं इंजिनिअरिंगला ना शिक्षकांपेक्षा आपले मित्रच आपल्याला जास्त मदत करतात. मग तुम्ही पण करा ना 11th-12th मध्ये असं म्हणूया आपण. एक ग्रुप बनवा ना, एकमेकांशी डाउट डिस्कस करा ना. फालतू गोष्टी डिस्कस करू नका. अभ्यासाचं डिस्कशन करायचं लक्षात घ्या. बरं मग हा छोटासा व्हिडिओ काय कारण होतं याचं सांगा बघू? की तुम्ही योग्य निर्णय घ्या. ह्यात फसू नका. घरी वेळ वाया घालवू नका. ही वेळ परत येणार नाहीये. बरं सांगताना अतिशय आनंद होतोय, की माझे एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत. ते पण मला भेटायला आले होते. ओके. पण त्यांच्या पालकांनी मला फुल सपोर्ट दिला. "नाही सर, तुम्ही म्हणाल तसं म्हणूया आपण." काल पण मी एका स्टुडंटचं ना उदाहरण दिलं होतं. म्हणजे क्लासमध्ये मुलांच्या तर मला बदल जाणवायला लागलाय आणि मी तुम्हाला आता YouTubeवर सांगतोय, की माझ्याकडं जवळ-जवळ 75 प्लस आउट ऑफ मी म्हणतोय 100, 120 म्हणूया आपण. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मुलं जी अशी आहेत माझ्याकडं, जे 99 प्लस पर्सेंटाइलकडे जाणार आहेत. होय. आणि ते करतायत. पण उरलेली मुलं आहेत ना, ती माझी फेव्हरेट स्टुडंट आहेत. त्यांच्याकडून मी बोर्डची अशी तयारी करून घेतोय ना, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढायला लागलाय. ज्यांना दंगा करणारी मुलं समजलं जातं, जी काही करत नाहीयेत, ती मुलं माझ्याकडे आता अभ्यास करतायत. त्यांचा मी जास्त अभ्यास घेतोय. म्हणजे माझ्याकडे सगळ्या गोष्टी बॅलन्स्ड आहेत. मी तुम्हाला सांगू का, की कुणीही माझ्यासाठी स्टार नाहीये. म्हणजे काय म्हणतो ना, विझार्ड स्टुडंट, स्टार बॅच असं आमच्याकडे नाहीये. मी सगळ्यांच्याकडून करून घेतोय आणि मी YouTubeवर पण हे तुम्हाला त्यासाठी सांगतोय, की तुम्ही करा. मी आहे आम्ही. आमची टीम आहे. आम्ही तुमचे कॉल रिसीव्ह करतोय. ॲप्लिकेशन डाउनलोड तुम्ही करताय. Instaला मला फॉलो करताय. तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या मला फॉलो करतायच. मग मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल ना, तेवढे बघायचे बरं का इथून पुढं. ओके. आणि चांगला अभ्यास करून आपण चांगले मार्क मिळवायचे आहेत. ऑल द बेस्ट.